नमस्कार. बी ए भाग 2 लोकप्रशासन आयडेस या विषयातील आपण पहिले प्रकरण संपवून दुसऱ्या प्रकरणातील संघटनेची जी तत्त्वे आहेत त्यासंबंधीची माहिती घेत होतो. दुसऱ्या प्रकरणातील संघटनेचा अर्थ, व्याख्या आणि आधारभूत घटक, तसेच त्यातील दुसरा भाग संघटनेची तत्त्वे, अधिकार पदपरंपरेचे तत्व, समन्वय, नियंत्रण कक्ष हा भाग आपण यापूर्वीच्या तासांना संपवलेला आहे. यामधील संघटनेचे पुढील तत्व म्हणजे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हा भाग आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. संघटन म्हणजे समान हेतूने जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करतात तेव्हा संघटन निर्माण होतं. वास्तविकता पाहता आधुनिक कालखंडामध्ये राज्यांनी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला असल्यामुळं राज्यांचे कार्यक्षेत्र वाढलं आणि त्यामुळे राज्याचे कार्यक्षेत्र करण्यासाठी संघटनेचं विविध तत्वांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले दिसून येतं. प्रत्येक राज्यात सचिवालय, मंत्रिमंडळ, विविध खाती, लोकोद्योग, लोकनिगम, राजकीय पक्ष अशा प्रकारच्या संघटना कार्य करीत असतात. आणि या सर्व संघटना विशिष्ट अशा तत्वानुसार कार्य करताना दिसून येतात. अधिकार पदपरंपरेचे तत्व असेल, समन्वय असेल, नियंत्रण कक्ष असेल, त्याचप्रमाणे आज्ञाकारक सत्तेची एकता असेल, एकात्मीकरण असेल, अधिकार प्रदान असेल, अधिकार आणि जबाबदारी असेल, विशेषीकरण असेल, अशा प्रकारची विविध संघटनेची तत्वे आहेत. यामध्ये आपल्या बी ए भाग 2च्या आयडेस या लोकप्रशासन विषयाला 4च तत्वे आपल्याला दिले आहेत. अधिकार पदपरंपरेचे तत्व, समन्वय, नियंत्रण कक्ष आणि केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हे एक संघटनेचे महत्त्वपूर्ण तत्व आहे. संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीकरण व विकेंद्रीकरण ही दोन्ही तत्वे उपयुक्त असतात. प्रशासनात केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण महत्त्वाचे हे सांगणे थोडे कठीण होते. तसा हा वादग्रस्त प्रश्न आहे, कारण या प्रश्नावरून वेगवेगळी मतप्रवाह निर्माण होतात. त्यामुळे हा वादग्रस्त प्रश्न निर्माण करणे अयोग्य ठरेल. कार्याचे स्वरूप, महत्त्व आणि प्रत्यक्ष कार्यपद्धती यांचा विचार करून प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्व स्वीकारावे की विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारावे हे निश्चित होतं. साम्यवादी किंवा सर्वंकष देशात केंद्रीकरणाच्या तत्वावर अधिक भर दिला जातो, तर लोकशाही देशांच्या मध्ये विकेंद्रीकरणाच्या तत्वावरती अधिक भर दिला जातो. केंद्रीकरण व विकेंद्रीकरण हे तत्व राजकीय व प्रशासकीय स्वरूपाचे असू शकतात. राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण इंग्लंडच्या शासन पद्धतीत, राजकीय सत्तेचे केंद्रीकरण इंग्लंडच्या शासन पद्धतीत आढळते, तर विकेंद्रीकरणाचे तत्व अमेरिकन शासन पद्धतीत, अमेरिकन संघराज्य पद्धतीत स्वीकारले दिसून येते. मध्यवर्ती सरकारकडून
घटक राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांना राजकीय सत्ता दिलेली असते. प्रशासकीय सत्तेचे केंद्रीकरण विविध संस्था संघटनात आढळून येते. त्याचप्रमाणे प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण विविध संघटनांमध्ये दिसून येते. जेव्हा सर्व प्रशासकीय सत्ता संघटनेच्या एखाद्या व्यक्तीच्या हातात केंद्रित असते व ती व्यक्ती संघटनेचे सर्व निर्णय स्वतः घेते, तेव्हा त्या सत्तेचे केंद्रीकरण असं म्हणतात. जेव्हा प्रशासकीय सत्ता एका व्यक्तीकडे न ठेवता संघटनेतील विविध घटकांच्या हातात दिली जाते, तेव्हा प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं. अवस्थी व माहेश्वरी यांच्या मते केंद्रीकरण म्हणजे प्रशासकीय सत्तेचे एकत्रीकरण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ठिकाणी होणे आणि विकेंद्रीकरण म्हणजे प्रशासकीय सत्ता अनेक व्यक्ती व घटकात विभागून देणे होय. प्रोफेसर व्हाईट यांच्या मते सरकारच्या कनिष्ठ पातळीवरून वरिष्ठ पातळीकडे प्रशासकीय सत्तेचे स्थानांतर होण्याच्या प्रक्रियेला केंद्रीकरण असे म्हणतात. याच्या उलट प्रक्रियेला विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं. प्रशासकीय सत्ता एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असून ती व्यक्ती सर्व प्रकारचे निर्णय घेत असते, तसेच इतरांना आदेश देत असते आणि त्या इतर व्यक्ती त्या आदेशाचे पालन करतात. अशा प्रकारे प्रशासकीय सत्तेचे केंद्रीकरण होत असते. याउलट प्रशासकीय सत्तेचे वाटप संघटनेतील विविध घटकात केले जाते. काही प्रमाणात सत्ता व अधिकार कनिष्ठ व्यक्तींना दिले जातात, त्यामुळे ते आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेऊ शकतात. अशा रीतीने प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण होत असते. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीकरणाचे तत्व उपयोगी आहे की विकेंद्रीकरणाचे तत्व उपयोगी आहे, ही एक प्रशासनातील गंभीर समस्या आहे. प्राध्यापक विलोबी यांच्या मते संघटनेत विविध संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची व प्रशासनात एकवाक्यता आणण्याची वरिष्ठ प्रमुखाची इच्छा आणि शासकीय संघटनांनी स्थानिक लोकांच्या इच्छा आकांक्षाचा विचार करावा ही लोकांची मागणी, या दोहोत एकवाक्यता आणणे ही संघटनेची एक महत्त्वाची समस्या बनलेली आहे. F.A. मार्क्स यांच्या मते प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्व उपयोगी आहे की विकेंद्रीकरणाचे तत्व उपयोगी आहे, हे पुढील गोष्टींच्या आधारे ठरवता येते. 1. वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर किती महत्त्वाचे प्रश्न निर्णयासाठी येतात आणि त्या अधिकाऱ्याला त्या संदर्भात प्राप्त झालेली सत्ता विचारात घेणे. दुसरा भाग, वरिष्ठ पातळीवर कनिष्ठ पातळीवरील स्थानिक अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मतांना किती महत्त्व दिले जातं हे पाहणे होय. तिसरा, स्थानिक प्रश्न केंद्राकडून सोडवले जातील की तेथेच सोडवले जातील हे पाहणे. चौथा जो आधार आहे, स्थानिक निर्णयासंबंधीचे आदेश व स्थानिक लोकांचे मत विचारात घेणे. आणि पाचवा आधार म्हणजे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांची पात्रता पाहणे. वरील घटकांच्या आधारे संघटनेचे प्रशासकीय सत्ता केंद्रित आहे की विकेंद्रीकरणात आहे हे समजून येते. केंद्रीकरण की विकेंद्रीकरण हे ठरवणारे घटक कोणते आहेत त्यासंबंधीची भूमिका आपण पाहणार आहोत. J.W. फेसलर यांनी प्रशासनात केंद्रीकरण असावे की विकेंद्रीकरण असावे हे निश्चित करणारे 4 घटक सांगितलेले आहेत. 1. पहिला जबाबदारीचा घटक. जबाबदारीचा घटक केंद्रीकरणाला पूरक व पोषक असतो, कारण संघटनेच्या कार्याची अंतिम जबाबदारी संघटनेच्या प्रमुखावर असते. संघटनेतील प्रत्येक कृतीला त्याला जबाबदार धरले जातं. संघटनेच्या कार्यातील चुकांसंबंधी जी टीका होती त्या टीकेला तोंड देण्याची जबाबदारी प्रमुखावर असते. कनिष्ठ अधिकारी संघटनेच्या कार्याची जबाबदारी पेलू शकत नाही. असे वाटत असले तरी संघटनेचे प्रमुख सर्व सत्ता आपल्या हाती ठेवतो, त्यामुळे संघटनेच्या कार्यात
केंद्रीकरणाची वृत्ती वाढते. जबाबदारीचा घटक हा विकेंद्रीकरणाला अडथळा मानला जातो. दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रशासकीय घटक. संघटनेचा कार्यकाल, धोरणाची निश्चितता, नियमांची निश्चितता व स्थिरता इत्यादी प्रशासकीय घटक केंद्रीकरण व विकेंद्रीकरण यांची पद्धती निश्चित करतात. संघटनेचा कार्यकाल मोठा असेल, संघटना अनेक वर्षापूर्वी स्थापन झाली असेल, तिचे ध्येयधोरण, नियम व कार्यपद्धती निश्चित असेल, त्यावेळी संघटनेत प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण सुलभ होते. तर नव्याने निर्माण झालेल्या संघटनेत नियमांची, धोरणाची अनिश्चितता असते, त्यामुळे तेथे विकेंद्रीकरण अशक्य होते. अशा संघटनेत केंद्रीकरणच उपयुक्त ठरते. संघटनेतील कनिष्ठ अधिकारी कार्यक्षम, कुशल व योग्य पात्रतेचे असतील तर तेथे विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारता येते. तिसरा घटक आहे कार्यात्मक घटक. संघटनेची कार्ये विविध स्वरूपाची असतात. तांत्रिक स्वरूपाची असतात, तर विकेंद्रीकरणाची पद्धत तेथे स्वीकारावी लागते. कारण संघटनेच्या प्रमुखाला तांत्रिक स्वरूपाची कार्ये पार पाडण्यासाठी विभाग, उपविभाग पाडून सत्तेचे विकेंद्रीकरण करावे लागते. काही संघटनांच्या कार्यात एकवाक्यता व एकरूपता आणण्यासाठी केंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारावे लागते. उदाहरणार्थ संरक्षण, वाहतूक, पोस्ट व तार खाते, रेल्वे खाते इत्यादी खात्यामध्ये प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. चौथा घटक आहे बाह्य घटक. काही बाह्य घटकांचा प्रभाव केंद्रीकरण व विकेंद्रीकरणावर पडतो. उदाहरणार्थ विकास योजना ठरविताना केंद्रीकरणाच्या पद्धतीत जनतेच्या पाठिंब्याला, सहभागाला विशेष महत्त्व असतं. एखाद्या विभागात एखादा राजकीय पक्ष प्रभाव मोठा असतो, तो प्रभाव प्रशासनातील विकेंद्रीकरणावर पडू शकतो. उदाहरणार्थ तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र या घटक राज्यात अनुक्रमे द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि तेलुगू देशम हे राजकीय पक्ष प्रभावी व सत्ताधारी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विकास योजनांची कार्यवाही करताना या राजकीय पक्षांचे सहकार्य घ्यावे लागते. अलीकडच्या कालखंडामध्ये सत्तेचे केंद्रीकरण करावे का विकेंद्रीकरण हा एक वादात जरी प्रश्न असला तरी अलीकडच्या कालखंडामध्ये प्रशासनात केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीच्या वाढीची प्रमाण वाढते. त्याची कारणं कोणती याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आज 20व्या शतकात सर्वच राष्ट्रात केंद्रीकरणाच्या पद्धतीचे समर्थन केले जाते. आधुनिक प्रशासनात विकेंद्रीकरणाची प्रवृत्ती अधिक वाढलेली दिसते. सामान्यतः केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीच्या वाढीची कारणे आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिला जो केंद्रीकरणाचा कारण आहे ते म्हणजे 20व्या शतकात दळणवळणाच्या साधनात प्रचंड सुधारणा व वाढ झाल्यामुळे केंद्रीय संघटना दूरवर असलेल्या आपल्या शाखा, उपशाखा व कर्मचाऱ्यावर सहजपणे नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे दळणवळणाच्या साधनात झालेली प्रगती ही केंद्रीकरणास उपयुक्त आहे आणि त्यामुळे केंद्रीकरण सुलभ झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे राष्ट्रीय नियोजन, राष्ट्रीय संरक्षण या कार्यात एकवाक्यता, एकसूत्रता आणणे आवश्यक असतं. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सत्तेचे केंद्रीकरण उपयुक्त ठरते. तिसरा जो कारण आहे केंद्रीकरणाचं ते म्हणजे देशातील घटक राज्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर म्हणजेच अनुदानावर अवलंबून राहावे लागते. परिणामतः केंद्र सरकारचे आर्थिक नियंत्रण वाढत जाऊन सत्तेचे केंद्रीकरण घडून येते. चौथा जो केंद्रीकरण वाढीचे कारण आहे ते म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच खर्चात काटकसर होण्यासाठी प्रमुख कार्यालयाचे नियंत्रण कनिष्ठ शाखावर असावे लागते. आणि पाचवा घटक
राष्ट्रीय धोरण ठरवणे, त्यांची कार्यवाही करणे, महत्त्वाचे प्रश्न अडीअडचणी यांचे निवारण करणे, यासाठी केंद्रीकरणाची प्रवृत्ती उपयुक्त ठरते. अशा प्रकारे 5 मुद्द्यांच्या आधारे आज जे प्रशासनात केंद्रीकरण होत आहे त्याची कारणे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. प्रशासनात केंद्रीकरण करावे का विकेंद्रीकरण करावे याचा विचार करत असताना केंद्रीकरणाचे गुण आणि दोष काय आहेत आणि विकेंद्रीकरणाचे गुण आणि दोष काय आहेत ह्याची माहिती घेणं आवश्यक ठरतं. प्रथमतः केंद्रीकरणाचे गुणदोष किंवा मूल्यमापन आपण घेतोय. केंद्रीकरणाचे गुण, त्यामध्ये आकडा 1, प्रशासनात केंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारले असता स्थानिक अधिकाऱ्यांच्या स्वेच्छागिरीला किंवा स्वेच्छाचाराला वृत्तीला त्या ठिकाणी गैरवर्तनाला आळा बसतो. तसेच त्यांच्या कार्यात जबाबदारी व कार्यक्षमता वाढते. दुसरा गुण आहे तो म्हणजे प्रशासनात एकरूपता, एकवाक्यता निर्माण करण्यासाठी तसेच प्रशासन कार्य सुलभ करण्यासाठी केंद्रीकरणाचे तत्त्व उपयुक्त ठरतं. तिसरं जे गुण आहे तो म्हणजे संघटनेच्या कार्यात समन्वय साधण्यासाठी, सुसूत्रीकरण करण्यासाठी केंद्रीकरणाची आवश्यकता मानली जाते. चौथा जो गुण आहे तो म्हणजे राष्ट्रीय नियोजन, विकास योजना, राष्ट्रीय संरक्षण अशा कार्यात विकेंद्रीकरणाच्या तत्वापेक्षा केंद्रीकरणाचे तत्व अधिक उपयुक्त ठरते. पाचवा जो गुण आहे तो म्हणजे केंद्रीकरणामुळे प्रशासकीय संघटनेवर स्थानिक नेत्यांचे जे नेते मंडळ आहेत त्यांचे दडपण पडत नाही. पदाधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीवर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे प्रशासनात भ्रष्टाचार, लाचलुचपत असे दोष राहत नाहीत. हे आपण गुण पाहिले. त्यानंतर दोष काय केंद्रीकरणाचे हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला घटक गुण येतो तो म्हणजे दोष येतो तो म्हणजे केंद्रीकरणाची पद्धत स्वीकारली असता कनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीबाबत केंद्रीय संघटनेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रशासनात विलंब, दप्तर दिरंगाई दोष निर्माण होतात. लाडफितीचा प्रशासकीय कारभार सुरू होतो. दुसरा दोष आहे केंद्रीकरणाचा तो म्हणजे केंद्रीय अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीचे, तेथील प्रश्नांचे संपूर्ण ज्ञान असत नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय योग्य, अयोग्य, चुकीचे असू शकतात. साहजिकच केंद्रीय अधिकाऱ्यांच्याकडून स्थानिक प्रश्नांची उपेक्षा होते, स्थानिक प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष होते. तिसरा जो दोष आहे तो केंद्रीकरणाचा म्हणजे प्रशासनातील सर्व निर्णय केंद्रीय संघटनेकडून घेतले जातात. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापलीकडे दुसरी जबाबदारीचे कार्य असत नाही. स्थानिक प्रशासनात अकार्यक्षमता, बेजबाबदारपणा व भ्रष्टाचार वाढीला लागतो. चौथा दोष आहे केंद्रीकरणाचा तो म्हणजे केंद्रीकरणाची पद्धत स्वीकारलेल्या प्रशासनात जनतेचा पाहिजे तेवढा पाठिंबा मिळत नाही. कारण केंद्रीकरणाच्या पद्धतीत स्थानिक जनतेला त्यांच्या प्रश्नांना विचारात घेतले जात नाही. पाचवा दोष आहे तो म्हणजे स्थानिक प्रश्नांचे गरजेचे स्वरूप विचारात घेऊन प्रशासनात नवनवीन प्रयोग करणे अशक्य होते. स्थानिक अधिकाऱ्यांना स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करता येत नाही. कारण केंद्रीकरणामुळे संपूर्ण प्रशासकीय सत्ता केंद्राच्या ठिकाणी एकवटली असते. स्थानिक अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार व स्वातंत्र्य राहिलेले दिसून येत नाही. हे झाले केंद्रीकरणाचे गुणदोष. याच पद्धतीनुसार विकेंद्रीकरणाचे तत्त्व प्रशासनात स्वीकारलं तर त्याचे काही गुणदोष आहेत याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्यामधील विकेंद्रीकरणाचे फायदे कोणते आहेत किंवा गुण कोणते आहेत हा गोष्ट या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेची वाटप होते. काही अधिकार व जबाबदाऱ्या मध्यवर्ती सत्ता घटक राज्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना देते. केंद्रीय सत्ता कनिष्ठ विभागांना अधिकार देते. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील कामाचा ताण कमी होतो व केंद्रीय सत्तेला महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देता येते. शासकीय खात्यातील सत्तेचे विकेंद्रीकरण अशा प्रकारचे असते. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे
विकेंद्रीकरणाचे गुण या दृष्टिकोनातून विकेंद्रीकरणामुळे कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी वर्गाला प्रशासनातील काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांना प्रशासनात सहभागी होता येते. ते आपले कार्य उत्साहाने पार पाडतात. तिसरा जो गुण आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न, गरजा सोडवणे शक्य होतं. केंद्रीय अधिकाऱ्यांना कनिष्ठ पातळीवरील परिस्थितीचे पूर्ण ज्ञान नसते, परंतु कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना त्याबाबत संपूर्ण माहिती असते. त्यामुळे स्थानिक प्रश्न सहजपणे ते कनिष्ठ अधिकारी सोडवू शकतात. चौथा जो गुण आहे तो म्हणजे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना काही प्रमाणात अधिकार दिले असतात ते आपला विकास करू शकतात. विकेंद्रीकरणामुळे प्रशासकीय अधिकारी तयार होऊ शकतात. पाचवा जो गुण आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणाचा. विकेंद्रीकरणामुळे प्रशासन कार्य जलद गतीने होते. प्रशासनात दप्तर दिरंगाई हा दोष निर्माण होत नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांना सत्ता प्राप्त झाल्यामुळे ते स्वतंत्रपणे निर्णय घेतात. त्यामुळे कार्याबाबत त्यांना केंद्रीय सत्तेवर अवलंबून राहावे लागत नाही. सहावा जो विकेंद्रीकरणाचा गुण आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणामुळे प्रशासन कार्य लोकाभिमुख बनते. कनिष्ठ पातळीवरील अधिकारी अधिक जबाबदारीने, जिव्हाळ्याने कार्य करतात, तर सामान्य जनता प्रशासन कार्याला पूर्णपणे सहकार्य व पाठिंबा देते. सातवा जो गुण आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणाच्या पद्धतीमुळे कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना स्वयंशासनाचे धडे मिळतात. तसेच प्रशासनाचे नवनवीन प्रयोग करण्यासाठी विकेंद्रित सत्तेचे छोटे छोटे विभाग उपयुक्त ठरतात. शेवटचा आठवा जो गुण आहे विकेंद्रीकरणाचा तो म्हणजे विकेंद्रीकरणामुळे संघटनेतील वरिष्ठ अधिकारी हुकुमशाही वृत्तीने वागू शकत नाहीत. कारण सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे सत्तेची विभाजन झालेली असते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या कनिष्ठ सेवकाच्या सहकार्याने कार्य करावे लागते. अशा प्रकारे विविध गुण किंवा फायदे विकेंद्रीकरणाच्या तत्वाचे आपल्याला दिसून येतात. प्रशासनामध्ये विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारले असता त्याचे दोष काय किंवा त्याचे तोटे काय याचा सुद्धा या ठिकाणी विचार केला पाहिजे. दोष या दृष्टिकोनातून पहिला दोष या ठिकाणी सांगता येईल. विकेंद्रीकरणाच्या तत्वामुळे संघटनेतील एकरूपता, ऐक्य नष्ट होते. सत्तेचे विकेंद्रीकरणामुळे सत्ता विभागली जाते. त्यामुळे विविध घटकात सुसूत्रीकरण, समन्वय साधणे कठीण जाते. दुसरा जो दोष आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणामुळे स्थानिक किंवा कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना काही प्रमाणात सत्ता प्राप्त होते, परंतु त्यांच्याकडून सत्तेचा योग्य प्रकारे वापर होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. काही वेळा हे कनिष्ठ अधिकारी अहंकारी वृत्तीचे बनू शकतात. स्थानिक नेतृत्वाचा त्यांच्यावरती प्रभाव पडतो आणि त्यामुळे त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग होण्याची धोका असतो. भ्रष्टाचार, पक्षपातीपणा असे दोष निर्माण होऊ शकतात. विकेंद्रीकरणाचे प्रशासनातील दोष यामध्ये तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे विकेंद्रीकरणाची पद्धती अधिक खर्चाची असते. विकेंद्रीकरणामुळे विविध विभाग, उपविभाग पाडले जातात. त्या विभागात विविध स्वरूपाचे कर्मचारी नियुक्त केले जातात.
आणि त्यामुळे प्रशासनाचा खर्च वाढतो. विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा चौथा दोष आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणामुळे स्थानिक हिताकडे अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष होते. केंद्र सरकारच्या काही खात्यामध्ये विकेंद्रीकरणाचा पद्धत घातक मानली जाते. उदाहरणार्थ संरक्षण, परराष्ट्र संबंध, अर्थ, गृह अशा खात्यामध्ये प्रशासकीय सत्तेचे केंद्रीकरण योग्य मानले जाते. पाचवा जो दोष आहे तो म्हणजे विकेंद्रीकरणाच्या पद्धतीत केंद्रीय अधिकाऱ्यांना स्थानिक अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अशा प्रकारे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या दोन तत्वांचे मूल्यमापन किंवा गुणदोष सांगता येतात. प्रशासनात ही दोन्ही तत्वे कमी अधिक प्रमाणात महत्त्वाची मानली जातात. सामान्यतः संघटनेचे कार्य, त्याचे स्वरूप, काल, परिस्थिती इत्यादी घटकाच्या साकल्याने विचार केला असता प्रशासनात विकेंद्रीकरण किंवा केंद्रीकरण हे तत्व स्वीकारावे. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनात सुलभता, कार्यक्षमता आणि गतिशीलता निर्माण करावी लागते. तेव्हा त्यासाठी केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण यापैकी योग्य व अनुरूप असेच तत्व स्वीकारणे योग्य ठरते असं आपणास म्हणता येईल. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.